So it is sieve tube elements. Second, companion cells. Third, phloem parenchyma. And fourth, phloem fibers. Out of these first three are living and this is dead. And this is in case of angiosperm, right? In case of gymno, this is replaced by sieve cells. This is replaced by albuminous. असं येतं बघ लिहिलं की सांगता हो ना. And then this is same, right? Which one is enucleated? Sieve tube element. पण तो बेबी असताना it was nucleated and now it is enucleated. काल आपण डायग्राम पण काढला होता, राईट? फूड फ्लो कसा होतो? हाउ द फूड फ्लो इज हॅपनिंग? इट इज फ्लोएम कोणाकडनं कोणाकडे जाईल आधी? फ्लोएम पॅरेन्कायमा. फ्लोएम पॅरेन्कायमा कडनं इट विल गो इनटू द कंपॅनियन सेल्स. ह्या ज्या आहेत दिस, सी माझा पेन कुठे चालतोय? So this is a companion cell. This is a companion cell. So इकडनं तो फ्लोएम पॅरेन्कायमा कडनं तो कंपॅनियन सेल मध्ये जाईल आणि कंपॅनियन सेल कडनं तो सिव ट्यूब मध्ये जाईल. कंपॅनियन सेल मधनं तो सिव ट्यूब कडे जाईल. सिव ट्यूब इलेमेंट. इलेमेंट म्हणजे इथे हे काय? काल आपण आपला डायग्राम काढला होता. These are what? This is actually the end plate, or you can say sieve plate. Say it as a sieve plate. And these are the pores. So sieve plate, or you can say sieve pores. So sieve plate, it is perforated. है ना? And then this is having this particular is a lateral wall. आणि हे सगळं मिळून this all component together is called as a sieve tube element. Right? Yes. Say yes. कळलं असेल तर. So sieve, what is a living syncyte? म्हणजे काल आपण डेड सिन्साइट केलं होतं म्हणून लिव्हिंग सिन्साइट. लिहिलं नाही ते? कोण सांगेल मला व्हॉट इज अ लिव्हिंग सिन्साइट आणि डेड सिन्साइट? सिन्साइट काल मी सांगितलं होतं. गो बॅक अँड चेक. कोणी लिहिलंय का? येस. सो द फ्युज्ड, हे एक इलेमेंट, हा दुसरा. मी म्हणून हात दाखवला होता ना असं की फ्युज्ड आहे. आरपार दिसतं. आपण पाईप मधनं कसं आरपार बघतोय, पण मध्ये मध्ये त्या पोरिंग प्लेट आहे तरी त्याच्यातनं ते आरपार दिसतंय. म्हणून हे इथे फ्यूज होत आहे. सो हा एक सिव ट्यूब इलेमेंट, हा एक सिव ट्यूब इलेमेंट, ते फ्यूज होत आहे. सो इट इज अ लिव्हिंग सिन्साइट. आणि डेड सिन्साइट कोण होतं? Vessels. Dead syncyte xylem vessels. Exactly. Okay. फ्लोएम मध्ये फ्लोएम फायबर आहे ना डेड सिन्साइट? नाही, तो सिन्साइट नाही, ते फायबर्स आहे. सिन्साइट म्हणजे फ्युजन ऑफ सेल. सो इट इज नॉट सिन्साइट. ओके. अँड ट्रान्सलोकेशन. मग फूड कुठून येणार आहे बघा. फूड फ्लो पण लक्षात घ्या. लिहा आणि फूड फ्लो तुम्हाला आठवत नाही नंतर. Food flow is from phloem parenchyma. Phloem parenchyma कडनं तो येणारे कंपॅनियन सेल लिहा आणि कंपॅनियन सेल कडनं तो येणारे सिव ट्यूब इलेमेंट. आणि मग ह्या परफोरेटेड वॉल मधनं सिव ट्यूब इलेमेंट इज गोइंग टू डिस्ट्रीब्यूट इट. येस. सो प्रोड्युसर कोण आहे? फूड प्रोड्युसर कोण आहे? प्रोड्युसर आहे का तो? लीफ आहे. ते मग पॅरेन्कायमाचं काम असते, त्याने फूड स्टोरेज करायचंय, हो ना. सो लीफ जो आहे, लीफ इज गोइंग टू प्रिपेअर व्हॉट? फोटोसिंथेसिस. ने इमिजिएट प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस इज ग्लुकोज.
So glucose will get converted into sucrose, and as sucrose is non-reducing sugar, it is distributed. मध्ये मध्ये ती reduce होणार नाही, and hence the food is flowing into that particular way. Is that clear? Yes. एकदम क्लिअर आहे. ओके, आता एनसीईआरटी ने काय म्हटलंय बघा. जिम्नोस्पर्म हॅव अल्ब्युमिनस सेल. दिसतंय का? कुठे दिसतंय? फर्स्ट लाइन ऑफ 88. Gymnosperm have albuminous cell and sieve cell. They lack sieve tube and companion cell. हे आपण केलंय, इथे हायलाइट करा. Sieve tube element तुम्हाला कळलं, इट इज अ लॉंग ट्यूब लाइक अरेंज लॉन्जिट्युडिनली and are associated with companion cell. तर काल आपण त्याचा स्ट्रक्चर काढलं होतं. कसं काढलं होतं ना, इथे काढलं होतं, पण हे सगळे सिव्ह ट्यूब इलेमेंट आपला डायग्राम आपण काढला होता, हो ना. आणि हे सगळे लिव्हिंग इनसाइट म्हणजे ते फ्यूज होत आहेत, पण इथे त्याला पोअर्स आहेत, परफोरेटेड आहे. इथे आहे त्याचे कंपॅनियन सेल. सो इट इज ऑलवेज असोसिएटेड विथ कंपॅनियन सेल. देअर एंड वॉल्स आर परफोरेटेड इन अ सिव्ह लाईक मॅनर, म्हणून आपण इथे सिव्ह पोअर्स म्हटलं होतं. गाळणी कशी असते तसं. ओके. A mature sieve element possesses a peripheral cytoplasm and a large vacuole असतात इथे. काल काढलं होतं आपण लार्ज व्हॅक्यूल. आणि नंतर मॅच्युअर झालं की त्याचा न्यूक्लियस निघून जातो. सोबत लॅक्स न्यूक्लियस. पण मग तरी लिव्हिंग काय, कारण तो बेबी असताना न्यूक्लियस होता, आता फक्त फंक्शन साठी काढून टाकलं. येस. The companion cells are specialized parenchymatous cells which are closely associated with sieve tube element. आता हे कसं आहे बघा. मदर सेल आहे, एक मदर सेल आहे. दिस इज अ मदर सेल. या लाईनीचा मी अर्थ सांगते. कुठल्या? द कंपॅनियन सेल, द सिव्ह ट्यूब इलेमेंट्स अँड कंपॅनियन सेल्स आर असोसिएटेड. क्लोजली असोसिएटेड कसे? तर ही एक मदर सेल आहे. या मदर सेलचं मायटॉसिस होतं, 2 सेल तयार होतात. 2 सेल मधनं ही एक बनते सिव्ह ट्यूब इलेमेंट आणि एक बनते कंपॅनियन सेल. डायग्राम काढा. आणि म्हणून या दोघांना म्हणतात सिस्टर सेल्स. सो बोथ ऑफ देम एकाच आईपासून दोघी आल्या आणि म्हणून त्या सिस्टर्स, आणि म्हणून दे आर क्लोजली असोसिएटेड. ओके. आता पुढे काय म्हटलंय बघा, लाईन बघा एनसीईआरटीची इम्पॉर्टंट. द कंपॅनियन सेल हेल्प्स इन मेंटेनिंग द प्रेशर ग्रेडियंट इन सिव्ह ट्यूब. दिसतंय का? ही लाईन दिसते का सगळ्यांना एनसीईआरटीची? द कंपॅनियन सेल्स हेल्प इन मेंटेनिंग द प्रेशर ग्रेडियंट इन सिव्ह ट्यूब. म्हणजे काय? म्हणजे काय होतं बघा. आता ह्याच्याकडे फूड मटेरियल. ओके. कोण आहे हा? पॅरेन्कायमा. पॅरेन्कायमाने कोणाला दिलं? ह्या कंपॅनियन सेलला दिलं. मग कंपॅनियन सेल कोणाला देईल? सिव्ह ट्यूबला देईल. मग हे फूड असं खाली जाईल, इथून खाली वर जिथे जायचं त्याला तिथे जाईल, जिथे रिक्वायर्ड आहे तिथे जात राहील. ते बाय डायरेक्शनल वरती पण जाईल. मग ह्याच्यातलं फूड कमी झालं नाही, कमी झालं तर प्रेशर कमी होऊन जाईल. जसं ह्याचं प्रेशर कमी होतो तसं ह्या कंपॅनियन सेलला कळतं, कारण दे आर क्लोजली असोसिएटेड, दे आर सिस्टर. मग हिचा ह्या सिव्ह ट्यूबचा पेन ह्या कंपॅनियन सेलला कळतो की अरे हिच्याकडे काहीच नाही राहिलं, आता माझ्या बहिणीकडे काहीच नाहीये. म्हणून मग ही काय करते? लगेच त्याला देते, सिव्ह ट्यूबला लगेच देते. आणि दस हाऊ दे आर मेंटेनिंग द प्रेशर ग्रेड. कळलं का त्या शब्दाचा अर्थ? येस मॅम. पुढे काय म्हटलं बघा. फ्लोएम पॅरेन्कायमा इज मेड अप ऑफ इलॉंगेटेड टेपरिंग सिलेंड्रिकल सेल विच हॅव अ डेन्स सायटोप्लाझम अँड अ न्यूक्लियस. पॅरेन्कायमाकडे त्याचा न्यूक्लियस आहे, कंपॅनियन सेलकडे पण न्यूक्लियस आहे. पण ही मोठी सिस्टर असल्यामुळे कोण? सिव्ह ट्यूब इलेमेंट तिला जास्त काम आहे. आम्ही जेव्हा लहान बहीण भाऊ होतो ना, तेव्हा आमच्यामध्ये पण अशी भांडणं व्हायची आणि मी सगळ्यात मोठी होती. मला आज ते माझ्या बाबांचे शब्द आठवतात. ते म्हणायचे, मी म्हणायचे ना तुम्ही नेहमी लहानांचीच बाजू घेता, माझी कधीच बाजू घेतली. तर ते मला कायम म्हणायचे, जया अंगी मोठेपण, आमच्या मराठीतली म्हणे ही, तया यातना कठीण. मग हे सेम इथे ऍप्लिकेबल होतं. तिला कामच करायला लागतं सिव्ह ट्यूबला. काय करायला लागतं?
वर खाली फूड द्यायला लागतं कारण ती मोठी सिस्टर आहे म्हणून तिला जास्त काम करायला लागतं. आणि ह्या छोट्या छोट्या सिस्टर्स आहेत म्हणून ह्या फक्त तिला देत राहतात, तिला काम सोपवत राहतात. म्हणजे काय, फूड देऊन तो प्रेशर तिच्यावरचा मेंटेन करतात, म्हणजे तुला कामच करायचं. सो दॅट इज मेंटेन. ऑल राईट. ओके. The tapering phloem parenchyma is made up of elongated tapering cylindrical cells which have dense cytoplasm and nucleus. The cell wall is composed of cellulose. Canta living it. Okay. And has pit with the plasmodesmatal connection. काल मी तुम्हाला दाखवलं होतं. इथे जे कनेक्शन आहे लिहिलं होतं का बघा. इथे जे त्यांचे कनेक्शन आहे, that connection is a plasmodesmata. हा. The phloem parenchyma stores food material and other substances like resin, latex and mucilage. हे महत्वाचं, त्याला हायलाइट करा. आणि झायलेम पॅरेन्कायमा काय स्टोअर करत होतं बघा. The phloem parenchyma stores this resin, latex and mucilage. आपण काल झायलेम पॅरेन्कायमा काय स्टोअर करतं, काय लिहिलं होतं? बघा पटापटा काय लिहिलं होतं. Starch, fat. स्टार्च, फॅट अँड टॅनिन. आणि हे कोण आहे फ्लोएम पॅरेन्कायमा? रेझिन, लॅटेक्स अँड म्युसिलेज. दोघांकडे 3 आहेत पण वेगळे वेगळे, लक्षात ठेवा. Phloem parenchyma is absent in monocotyledon. Yes, phloem parenchyma is absent in monocotyledon. म्हणून मोनोकॉटिलिडॉन मध्ये जास्त ग्रोथ नसते. येस, हायलाइट केलं. Phloem fibers, or which are also called as a bast fiber. Okay, phloem fiber are also called as a bast fiber. आणि झायलेम फायबर काय म्हणत होतो आपण त्याला? झायलेम फायबर्स आर दिलाय का एनसीईआरटी ने? झायलेम फायबर्स आर वुड फायबर्स आपण लिहिलं होतं. फ्लोएम फायबर आर बास्ट फायबर, झायलेम फायबर आर वुड फायबर्स. ओके. आणि डेड असल्यामुळे दे आर मेड अप ऑफ स्क्लेरेनकायमॅटस सेल. हे आता लॉजिकली लक्षात ठेवायचं, कारण स्क्लेरेनकायमा ही डेड टिश्यू आहे. आपण सिंपल परमनंट टिश्यू मध्ये बघितलं. येस. So they are made up of sclerenchyma and generally absent in primary phloem but found in secondary phloem. आणि सेकंडरी फ्लोएम डायकॉट मध्ये होतं, मोनोकॉट मध्ये जनरली नसतं. ओके. त्याच्यामुळे डेड असल्यामुळे प्रायमरी फ्लोएम मध्ये नाही. ओके. The cell wall of phloem fiber is quite thick and at maturity fiber lost their protoplasm and become dead. आणि त्याचा कशासाठी बघा, जूट, इथे मी पुढे चित्र टाकले असेल त्याचे. हे सगळं एनसीईआरटी प्रमाणे लिहिलेलं आहे इथे. ओके. हे आपण ऑलरेडी वाचलंय सगळं. Companion cells are specialized parenchymatous cells. They are closely associated with sieve tube element and they are connected by a pit which is a plasmodesmata, है ना, and maintaining the pressure gradient. ओके. त्यांच्या सेल वॉल आर कंपोज्ड ऑफ सेल्युलोज. मी काय सांगते तुम्हाला, जूट. हे बघा, द फ्लोएम पॅरेन्कायमा स्टोअर्स द फूड मटेरियल अँड अदर सबस्टन्सेस लाईक रेझिन. आपल्याला हे सगळं जे मिळतंय, रेझिन, लॅटेक्स, हे कमर्शियल युसेज येते ह्याचे. हे कोणाकडनं मिळतंय? फ्लोएम पॅरेन्कायमा. हे सगळे कमर्शियल युसेज आहे. आणि आपण आता फ्लोएम फायबर, they are absent in primary phloem. Every line is important, but they are found in secondary phloem. NCERT जरी एकदम लर्न केलं ना तरी तुमचं 80% नीटचं काम झालं. They are much elongated, unbranched and have pointed needle like apices. म्हणजे टोक. Apices is a टोक.
हा टेपरिंग एंड हे आपण इथे काढलं. दीज आर हॅव्हिंग द टेपरिंग एंड. आणि झायलेम फायबर ऑब्लिकली टेपरिंग एंड. येस. येस. प्रोटोफ्लोएम आणि मेटाफ्लोएम तुम्हाला आता हे माहिती आहे. द लॅटर फॉर्म इज अ मेटाफ्लोएम. दे हॅव द बिगर सिव ट्यूब्स. का बिगर सिव ट्यूब्स? कारण नंतर डिपॉझिशन कमी आहे. आणि हे सगळे बघा कमर्शियल प्रॉपर्टी. दीज आर द फ्लॅक्स फायबर. हे सगळे फ्लॅक्स फायबर. त्याच्यानंतर हेम्प फायबर. येस. येस. आणि जूट फायबर. हे सगळे त्या फ्लोएम मध्ये आहे. इज दॅट क्लिअर? कंडक्टिंग एलिमेंट ऑफ फ्लोएम इज कॉल्ड ॲज काय? फूड कंडक्ट जे करणारे. फ्लोएम पॅरेन्कायमा, कंपॅनियन सेल्स आणि सिव ट्यूब एलिमेंट. मग त्यांना काय म्हणतात? दे आर लेप्टोम. का लिहिलं होतं ना. आणि कंडक्टिंग एलिमेंट ऑफ झायलेमा हॅड्रोम. करेक्ट? कळलं का हे? आता अजून थोडस ह्याच्यात सांगते की जेव्हा अँजिओस्पर्म मध्ये फूड जनरली इज सप्लाइड बाय डायरेक्शनल, दोन्ही डायरेक्शन मध्ये, कारण त्याला लॅटरल वॉल्स नाहीये. त्याच्यामुळे रेडियल म्हणजे सगळ्या डायरेक्शन मध्ये फूड सप्लाय थोडस इकडे डिफिकल्ट आहे. कोणामध्ये? अँजिओस्पर्म मध्ये हे डिफिकल्ट आहे, कारण त्याला पोअर्स नाही. तुम्हाला माहिती फक्त प्लाझ्मोडेस्माटाचं कनेक्शन आहे दोघांमध्ये, पण पोअर्स नाहीये इथे. वेर ॲज इन केस ऑफ अँजिओस्पर्म मध्ये काय काय आहे? सीव सेल्स आहेत. सो हे सगळे सीव सेल्स. ओके. आणि त्याच्यामध्ये काय आहे? अल्ब्युमिनस सेल. ते झिगझॅग पोझिशनने ऍडजस्ट केलेले. आणि इकडे सगळीकडे पोअर्स आहेत. त्याच्यामुळे जिम्नोस्पर्म मध्ये फूड इज सप्लाइड रेडियली, लॅटरली अल्सो. का? प्रेझेन्स ऑफ सीव सेल्स. येस. आणि ह्याच्याकडे मेजरली बाय डायरेक्शन. पण जेव्हा फ्लोएम रे पॅरेन्कायमा असतो, फ्लोएम रे पॅरेन्कायमा, तेव्हा मग तो सगळीकडे सप्लाय करतो. रे टाईप मध्ये सगळीकडे सप्लाय करतो. हे कळतंय का? येस मॅम. फक्त ईश्वरीचा आवाज येतो. बाकीच्यांना कळतंय का? येस मॅम. ठीक आहे. आणि अजून एक वर्ड इथे मी सांगते, कॅलोज डिपॉझिशन. कारण तुम्हाला कॅलोज परत येणार आहे पुढे 12वी मध्ये. कॅलोज डिपॉझिशन. सो कॅलोज डिपॉझिशन काय होतं? विंटर सीझन जेव्हा येतो, तेव्हा ह्या सीव ट्यूब, विंटर मध्ये प्लांटची ग्रोथ कमी होते. अग्रीड? त्यांना थंडी वाजते. मग ते काय करतात? इथे जे पोअर्स आहेत ना सीव ट्यूब इलेमेंटला, इकडे ते कॅलोज डिपॉझिट करून टाकतात. कॅलोज म्हणजे काय? इज अ टाइप ऑफ कार्बोहायड्रेट. बेसिकली अल्फा सेल्युलोजचं कार्बोहायड्रेट आहे. मग हे कॅलोज डिपॉझिशन झाल्यामुळे हे पोअर्स बंद होऊन जातात आणि म्हणून फूड सप्लाय एवढा होत नाही. त्याच्यामुळे प्लांटची ग्रोथ ही कमी होते. लिहून ठेवा कॅलोज डिपॉझिशन. आणि बेस्ट सीझन इज अ स्प्रिंग सीझन. हे कधी होतं? विंटर मध्ये. कॅलोज डिपॉझिशन कधी होतं? विंटर मध्ये. आणि बेस्ट सीझन इज अ स्प्रिंग सीझन. स्प्रिंग सीझन मध्ये इट इज प्रोड्युसिंग सम प्रोटीन विच इज कॉल्ड एज अ पी प्रोटीन. आता प्रत्येक प्लांट मध्ये हे वेगळे वेगळे असतात. पी इज अ फ्लोएम प्रोटीन. मग हे फ्लोएम प्रोटीन काय करतं? हे कॅलोजला डिझॉल्व करतं. काय करतं? हे कॅलोजला डिझॉल्व करतं. आणि कॅलोजला डिझॉल्व केल्यामुळे फूड सप्लाय सुरू होते. So the best season for the plant growth is the spring season. So कॅलोजला ते रेग्युलेट करतील. So it is the spring season. Okay. Is that clear? Yes ma'am. येस मॅम. Okay. चल. Now we'll do some MCQ. बघा तुम्हाला जमता का? सोपे सोपे बोल. कॉम्प्लेक्स टिश्यू. हो म्हणजे काय त्याच्यात नव्हतंच है ना.
तरी बोलत नाही. बोला. Fourth option. ओके, बोला. येस बोला. विच आर मेड अप ऑफ मेनी सेल्स. बोल ना. Vessels. Vessels. Long cylindrical tube like structure which is made up of many cells. A vessel member is a single vessel as पाहिजे होते. हे नाही, it should be vessel made up of many cells. So vessel member नाही, many cells. अच्छा, many cells are called as vessel member. ठीक है, confusing है. Okay. Yes, it is a protoxylem. Phloem. Phloem. All right. So now we'll talk on the tissue system. त्याच्या आधी टिश्यू सिस्टीमचा एक चार्ट देते, तो करून टाका. So tissue system. Give heading tissue system. ओके, पुढचं हेडिंग तेच आहे ना, टिश्यू सिस्टीम. रेफर टू युअर एनसीईआरटी. ओके, द टिश्यू सिस्टीम अँड टिश्यू सिस्टीम देर आर 3 काइंड. नंतर मग आपण पुढच्या सेशन मध्ये पीपीटी लावू दुसरी. 3 kinds of tissue system. The first is epidermal tissue. Yes, epidermal tissue. Second is a ground tissue system, epidermal tissue system, ground tissue system, and the vascular tissue system. So आता मी ह्याला शॉर्ट मध्ये ETS म्हणेल. ETS, this is GTS and this is VTS. आपले शॉर्ट फॉर्म. आता इपिडर्मल टिश्यू कशापासून फॉर्म होते. सो फर्स्ट विल टॉक ऑन इपिडर्मल टिश्यू. इपिडर्मल टिश्यू इज फॉर्म फ्रॉम go back and check zones of apical meristem. Protoderm. So it is formed from protoderm. Formed from protoderm. लिहिलंय ना zones of apical meristem मध्ये. Yes. Epidermal, which is also called as a epidermal or dermal tissue system. Okay. Now, if I talk about the epidermal system of stem, stem ची epidermal tissue. So, epidermis, stem मध्ये हे epidermal tissue system आहे. त्याचा upper layer is a epidermis. In case of stem, upper layer is epidermis. Okay, and related structure. लिहा बर का, related structure. And this is epidermis is always multicellular. Okay. So stem मध्ये see, this is a epidermis, the upper tissue, outermost tissue. This is a epidermis. आपल्याला पण epidermis असतं, तसंच ह्यांचं epidermis. Okay. Sometime it is having the waxy non-cellular material on it, that is called as cuticle. This is called as cuticle, and this is a epidermis. Cuticle is a non-cellular. This is a non-cellular. कारण ते deposition आहे. कोणी दिलेलं? Epidermis ने दिलेलं. Right? So this is multicellular. Epidermis is multicellular. And sometime on the stem there is a hair-like structure. On the stem there is a hair-like structure on the stem.
which are multicellular, and this hair-like structure is called as trichome. On the stem, there is a hair-like structure. तुमच्या गार्डन मध्ये असेल कुठला स्टेम, केअरफुली ऑब्झर्व करा, त्याच्यावर हेअर लाईक स्ट्रक्चर तुम्हाला दिसतील. फाईन हेअर लाईक स्ट्रक्चर. इथे मागे पण माझ्या केबिन मध्ये झाड आहे, तिथे दिसेल हेअर लाईक स्ट्रक्चर आहे. And these hair-like structure are called as a trichome or trichome, which is a stem hair. This trichome is always multicellular. Trichomes are multicellular. पुढे मी root hair सांगणार. So this I am talking just about the stem hair. है ना? So stem hair are trichome, multicellular, and what is their function? They help in protection and it reduces transpiration. Help in protection and reduces transpiration. हा डायग्राम काढून ठेवा. ट्रायकोम आपण त्याचा टीएस बघणार आहे इन डिटेल. So that helps in protection and reduces transpiration. Okay, epidermis is usually single layered. Epidermis usually is just a single layer. ठीक है. And cells कुठले असेल? That forms a primary plant body. Cell parenchymatous, parenchymatous की sclerenchymatous कुठले असतील? Parenchymatous. Primary plant body पहिले cell parenchymatous. So लक्षात ठेवा. Okay. कळलंय का हे? Okay. Now I am talking about the इथे लिहिते स्टेम वरचा इपिडर्मिस. नाव रूट इपिडर्मिस. रूट इपिडर्मिस. आपण जाऊ ना ग्राउंडला. आता इपिडर्मल आधी कम्प्लीट करू. रूट इपिडर्मिस, राइट. रूट इपिडर्मिस पण एक सिंगल लेयर, but root epidermis is called as, त्याला वेगळं नाव दिलं, it is a epiblema. Okay, so root epidermis is called as epiblema. And cuticles are absent. त्याला गरज नाही व्हॅक्सिलियरची. Cuticle absent in root epidermis. ठीक है. नाउ यू नो या इपिब्लेमा पासून निघतात रूट हेअर्स. रूट हेअर्स आर युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर? येस, रूट हेअर्स आर ऑलवेज युनिसेल्युलर. Origin of root hair पण विचारता का? Root hairs are originated from epidermis, which is now called as epiblema. Which is now called as epiblema. ठीक है. क्लियर आहे का हे सगळ्यांना? Yes, ma'am. Okay. And now on leaves. Okay. On leaves, the epidermis of the leaves contain stomata. काय स्टोमॅटा बोला? लीफ वर जर डायकॉट लीफ असेल तर त्याच्या लोअर साइडला, लोअर साइड कुठली त्याची, डॉर्सल की व्हेंट्रल? डॉर्सल.
आपण त्याला अबॅक्झियल आणि अडॅक्झियल असे दोन सरफेसेस दिले होते. सो स्टोमॅटा आर प्रेझेंट ऑन अबॅक्झियल की अडॅक्झियल सरफेस. बोला चला, गो बॅक अँड चेक. लीफ मध्ये जा आणि चेक करा. अबॅक्झियल काय आणि अडॅक्झियल काय, बघा फटाफट बोला. आहे का? सापडतंय का कोणाला? कशात होतं? लीफ मॉर्फोलॉजी मध्ये जा आणि बघा. बोलला तर मी पुढे करेल, नाही तर बंद करून टाकते इथेच. येस, लीफचा डॉर्सल सरफेस आणि व्हेंट्रल सरफेसला स्पेशल नावं दिलेत, कारण त्याचं डेव्हलपमेंट कशी होते, कन्फ्युजन नको म्हणून आपण मागे म्हटलं त्याला स्पेशल नावं दिलेली. सो अबॅक्झियल आणि अडॅक्झियल सरफेस कुठले मला सांगा, मग मी पुढे जाते. कोणी लिहिलंय का बघा, सापडतंय का बघा. पुस्तकात नाही सापडणार, वहीत सापडायला लागेल. अडॅक्झियल अपर सरफेस आहे. मग व्हेंट्रल की डॉर्सल ते बोला. व्हेंट्रल. कुठला? अबॅक्झियल डॉर्सल. कन्फर्म करून घ्या. डॉर्सल म्हटली आधी, मग व्हेंट्रल म्हटली, काहीतरी असं म्हटली. अबॅक्झियल जो आहे तो डॉर्सल. खाली की वर? अपर सरफेस. मग अपर डॉर्सल की व्हेंट्रल? मॅम कन्फ्यूज होते. चला बोला, कोणाला बोलायचं? अबॅक्झियल लोअर सरफेस आणि डॉर्सल. मग हा लोअर सरफेस इज अ डॉर्सल सरफेस आणि विच इज अबॅक्झियल की अडॅक्झियल? अबॅक्झियल. 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 जेवढ्यांदा येत नाही तेवढ्यांदा लिहा. आणि हा अप्पर डॉर्सल म्हणजे हा खालचा, असं मराठीतनं लिहिलं तरी चालेल, हिंदीतनं लिहा, कशातनं पण लिहा. अप्पर इज अ व्हेंट्रल. कोणाचा म्हणते मी? डायकॉट लीफ मधलं बोलतेय हा. अप्पर अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ अडॅक्झियल सरफेस. ओके. मग डायकॉट जर लीफ घेतला तर डायकॉट लीफ मध्ये खालच्या साईडला अबॅक्झियल साईडला स्टोमॅटा असतात. मग स्टोमॅटाचा रोल काय बोला? व्हॉट इज अ रोल ऑफ स्टोमॅटा? व्हॉट इज अ रोल ऑफ स्टोमॅटा? Absorption of sunlight.
गॅशियस एक्सचेंज जिकडनं O2 बाहेर येणार आहे. रेफर टू डायग्राम 6.4 in your NCERT on page number 89. Yes, it is for transpiration and gaseous exchange. मग त्याला CO2 लागतो प्लांटला त्याच्या फोटोसिंथेसिस साठी आणि तो O2 बाहेर काढतो. O2 आपल्याला लागतो आणि म्हणून आपण जगतो. यु नो O2 ची किती कमतरता झाली करोनामध्ये, किती लोक त्याच्यामुळे गेले, हो की नाही? सो स्टोमॅटा which are present on a baxial surface, dorsal surface in case of dicot. ओके, आता इथे महत्वाचं बघा, इन ग्रासेस आर मोनोकॉट की डायकॉट? ग्रासेस आर मोनोकॉट की डायकॉट? त्याचा तो डायग्राम काढायचा आहे तुम्ही. मी इथे काही इरेज करते. चला माझ्या बरोबर डायग्राम काढा. कंटाळा आला तरी काढायचं. त्याला थँक्यू म्हणायची घाई झाली. ओके, ग्रासेस हे मोनोकॉट आहे की डायकॉट आहे ते बोला आधी. मोनोकॉट. हे कुठले शेप काढले मी? 2 डम्बेल शेप. आणि हे काय? हे आहेत गार्ड सेल. दीज आर द गार्ड सेल. ओके, गार्ड सेलच्या आजूबाजूला इथे काय असतात? हे दीज आर द सबसिडरी सेल्स. सबसिडरी सेल्स. ओके, आणि हा जो आहे हा स्टोमॅटल पोर. गौतमने तुम्हाला स्टोमॅटाचा डायग्राम पाठवला होता जेव्हा गौतम इथे येत होता. बघा तो डायग्राम ग्रुपमध्ये असेल, डिलीट नसेल केला तर. सो द गार्ड सेल्स आर डम्बेल शेप इन केस ऑफ मोनोकॉट. ऍज इन एक्झाम्पल NCERT म्हणते त्याला ग्रास. ग्रास मध्ये गार्ड सेल्स आर डम्बेल शेप आणि हा तुमचा स्टोमॅटाचा डायग्राम. स्टोमॅटा विथ बीन शेप ग्रास सेल्स आणि स्टोमॅटा विथ डम्बल शेप ग्रास गार्ड सेल. डम्बेल शेप गार्ड सेल. ओके, तो गार्ड सेल्स आर, याच्यावर क्वेश्चन्स येतात. गार्ड सेल्स आर डम्बेल शेप इन मोनोकॉट ऍज इन एक्झाम्पल ग्रास. अँड गार्ड सेल्स आर बीन शेप किंवा त्याला किडनी शेप पण म्हणतात. गार्ड सेल्स आर किडनी शेप इन केस ऑफ डायकॉट. आपण किडनीचा असा डायग्राम काढला होता. सो आणि हे त्याच्या आजूबाजूला असणारे सेम सगळे लेबल सेम, पण हे गार्ड सेल्स आहेत. गार्ड सेल्स आर किडनी शेप और NCERT प्रमाणे बीन शेप इन केस ऑफ डायकॉट. इन केस ऑफ डायकॉट. हे झाली लीफच्या इपिडर्मिस बद्दल. सो स्टोमॅटल ॲपॅरेटस म्हणजे काय? वाचा आणि सांगा NCERT मध्ये. स्टोमॅटल ॲपॅरेटस इज इक्वल टू गार्ड सेल्स प्लस सबसिडरी सेल्स. इज कॉल्ड ॲज अ स्टोमॅटल सबसिडियरी सेल्स. टुगेदर इज कॉल्ड ॲज अ स्टोमॅटल ॲपॅरेटस. क्लियर आहे का? स्टोमॅटल ॲपॅरेटस आणि इपिडर्मल टिश्यू सिस्टीम म्हणजे काय? इपिडर्मिस आणि त्याचे रिलेटेड स्ट्रक्चर इज इक्वल टू इपिडर्मल टिश्यू सिस्टीम. ओके, आणि स्टोमॅटल ॲपॅरेटस म्हणजे काय? गार्ड सेल प्लस सबसिडियरी सेल्स आर स्टोमॅटल ॲपॅरेटस. क्लियर आहे? त्याच्यातले महत्त्वाचे ma'am. पॉइंट मी सांगते पुढच्या सेशन मध्ये. ठीक आहे, कोण कोण नाही आज?
उत्कर्ष नाहीये का? आहे. ठीक आहे. एनिवे चलो. पुढच्या सेशन मध्ये या. ठीक आहे.